तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रिया आणि मी परत स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर गावाकडून जे रानमेवा असतं ना, तो आईने माझ्या काय काय दिलेलं आहे, म्हणजे सासूबाईंनी काय काय दिलेलं आहे तेच या व्हिडिओमध्ये सांगते बरं का। आता बऱ्याचशा गोष्टी असतात गावाकडून आलेल्या, म्हणजे जे कोणी गावाकडून आले त्यांच्यासोबत काही ना काहीतरी असतं बरं का। मग ते भले सासूर असो किंवा माहेर असो। आता माझ्या सासूरून पण बऱ्याच गोष्टी येतात आणि माहेरून पण बऱ्याच गोष्टी येतात बरं का। ज्या आता मी मावा सासूच्या इथे गेलते ना, त्यांनी हे सगळं सामान दिले आणि आईने त्या गोष्टी सगळ्या काढून आणल्या होत्या बरं का शेतातून। इथे आणलेले मस्तपैकी अशी मकाचे कणस होते, कैऱ्या वगैरे आणल्या होत्या, अजून राशनचे तांदूळ सुद्धा दिले होते, अशा बऱ्याचशा गोष्टी दिल्या होत्या बरं का। आणि असं कधीच होत नाही की मी नेहमी तिथे गेलेली आणि माझ्यासोबत काय आलेलं नाही, असं कधीच होणार नाही। आता इथे तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत। भाजीसाठी आता गेले गेले लगेच काय आणणार तू बाजारातून, त्याच्यामुळे आईने भाजी वगैरे सुद्धा नेसून दिली। ते चवळीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, लसूण दिलाय, कैऱ्या दिल्यात भरपूर अशा, मका सुद्धा दिलेली आहे, अजून गवारीच्या शेंगा दिल्यात, कढीपत्ता, मिरच्या आणि इथे रेशनचे तांदूळ जे त्यांच्या घरी होते, म्हटले इडलीसाठी वगैरे सुद्धा बरे पडतील। आता गावून आल्याच्या नंतर 2-3 दिवस काय आपला पसारच हे होत नाही, म्हणजे धुवायचे कपडे वेगळे काढायचे, जे कपाटातले कपडे जे चांगले नवीन ते परत ठेवायचे घड्याकडून। असं काय होतं का मस्तपैकी असं झोपवलं तिला शांत, आणि आरू सुद्धा छान खेळत होती। आणि नंतर मग मी लागले सगळं सामान वगैरे ठेवायला। असताना यायला जरा उशीरच झाला होता, त्याच्यामुळे म्हटलं स्वयंपाक वगैरे सुद्धा झाला होता, सगळं जे सामान आहे ना ते काढून ठेवलं। आता धुवायचे कपडे वगैरे सगळे बाजूला काढत होते आणि ही जी साडी आहे ना ती माझ्या मावशीने दिली बरं का। आता शेवटी तिथे मला उखलून सुद्धा दाखवते, म्हणजे कलर वगैरे खूप छान आहे, मला तरी खूप आवडलं। आणि आता त्याच्यावरचं ब्लाऊज सुद्धा शिवायचे। आता सगळे कपडे वगैरे मी तर ठेवत होते, आरू सुद्धा मस्त खेळत होती, तिचे प्रश्न वगैरे विचारायचे चालूच होते बरं का। मम्मा आता कधी जायचं गावाला, मग गावाला जायचं म्हणलं की तिला खूप जास्त मजा येते बरं का। थोडीशी लहान मुलं असल्यामुळे धावपळ होती किंवा मुलांची सुद्धा दगदग होती। आता लग्नातले व्हिडिओ वगैरे सगळे तुम्ही बघितले असतील, आणि बघितले असले तर नक्की लाईक करा, आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते देखील मला कमेंटमध्ये सांगा बरं का।
तर हा जो छोटासा ब्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता ही जी साडी आहे ना ती दिली बरं का मावशीने, ब्लाऊज वगैरे शिवायचं त्याच्यावरचं. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि भेटू आपण पुढच्या एका छान व्हिडिओ सोबत. चॅनलला देखील सबस्क्राईब करा मंडळी नक्कीच. आणि कपाटातले कपडे वगैरे सगळे लावले तरी सुद्धा मला सगळं व्यवस्थित लावायचं, घड्या व्यवस्थित ठेवून द्यायच्यात. आता भेटू आपण पुढच्या एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.